धुळे महापालिकेने दिल्या जाणाऱ्या ज्या काही सुखसुविधा आहे आणि करात वाढ केलेली आहे त्या संदर्भात आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने झोपेचं सोंग घेणाऱ्या या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ढोल बजावत आहे आणि महापालिका प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जो काही कुंभकर्ण आहे हा कुंभकर्ण झोपेचं सोंग घेऊन झोपलेला आहे आणि त्या संदर्भातच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, नेमकं काय आंदोलन कशा संदर्भात आहे? धुळ्याचं प्रशासन जे आहे कुंभकर्ण झोपेत आहे। या प्रशासनाला उठवण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं इथं आम्ही आज ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे। प्रशासन जे कुंभकर्ण झोपेत आहे यांनी जनतेच्या नागरिक सुविधांसाठी काम केलं पाहिजे। प्रशासन AC हॉलमधून अजिबात बाहेर पडत नाही, ठेकेदारांचे बिलं काढण्यामध्ये मग्न आहेत। अशा परिस्थितीत आज घरपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। क वर्ग नगरपालिका असताना अ वर्गाची घरपट्टी या ठिकाणी अंमलबजावणी केली आहे। मगाशी आमच्या एका मित्राने प्रश्न विचारला की 2015ला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं। मित्रांनो, 15 आणि 2024 10 वर्षाचा गॅप आहे। 10 वर्षामध्ये अंमलबजावणी केली नाही आणि आता अंमलबजावणी केली। याचा अर्थ असा आहे प्रशासनाला, शासनाला बदनाम करायचं आहे, राष्ट्रवादीला बदनाम करायचं आहे। ही कोणाची सुपारी घेतलेली आहे का प्रशासनाने? नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की कुंभकर्णी झोपेतून उठू शकत नाही, कुंभकर्ण दिलेला आहे या ठिकाणी अजून काय सांगाल, नेमकी काय समस्या आहे? आजचं जे आंदोलन आहे हे आमचं मनपा प्रशासनाविरुद्धचं आंदोलन आहे। तुम्ही बेसिक मुद्दे समजून घेतले तर नाशिक महानगरपालिका असो, जळगाव महानगरपालिका असो, ही आपल्यापेक्षा अपग्रेड महानगरपालिका आहे, परंतु तिथला जो पर स्क्वेअर फीटचा रेट आहे तो रेट आणि कुठेतरी धुळ्याला जो लावलेला रेट आहे हा मनमानी जी यांनी लावलेली आहे आणि यांच्याप्रमाणे जो कारभार करत आहे या कारभाराच्या विरुद्ध आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।